नमस्कार. आम्ही सारे खवय्याच्या या भागात सर्व रसिकांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. म्हणजे बघा, स्वप्नात पाहिला राणीचा बाग, बरं का, स्वप्नात पाहिला राणीचा बाग, हत्तीच्या पाठीवर बसलाय नाग. ही अशा प्रकारची स्वप्न मला कधीच पडत नाहीत बरं का. म्हणजे लहानपणापासून मी जेवढी स्वप्न बघितली ना ती सगळी खाण्याचीच होती. काय आता सांगू, मला काही कळत नाही. म्हणजे मला आठवतंय अजूनही, म्हणजे लहानपणी मला एक स्वप्न पडलं होतं. गणपतीचे दिवस आहेत आणि छान असे मोदक ठेवलेले आहेत, उकडीचे मोदक, आणि मी आपला एक मोदक घ्यायला जातो. एक मोदक असं उचलतो, खाणार, दूध दूध धावत एक उंदीर येतो, माझ्या हातातला मोदक पळून घेऊन जातो. असं बराच वेळ चाललं होतं स्वप्नात. असं बराच वेळ चाललं होतं. शेवटी मोदक संपले. आईला वाटले मीच मोदक खाली, जे धू धुतलाय मला. हे एवढे मोदक काय गंमत आहे काय? असं स्वप्नाचं स्वप्न, आपण लक्ष द्यायचं. पण काय आता मोदक बिदक भेटलं ना, मला सॉलिड भूक लागायला लागलेली आहे. आणि म्हणूनच मला माहिती होतं मला भूक लागणार आहे. मोदक म्हटलं भूक लागतेच, आणि भूक लागणार आहे हे मला माहीत असल्यामुळे माझ्या 2 मित्रांना मी ऑलरेडी इथे बोलवलेलं आहे. आपण त्याची ओळख करून घेऊया. नमस्कार. नमस्कार सर. दोघांचंही मनापासून स्वागत. आपलं नाव काय? माझं नाव मनीष पोवळे. मी नाशिकमध्ये महात्मा गांधी विद्या मंदिर संचालित कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंटमध्ये लेक्चर म्हणून कामाला आहे. अरे वा. आणि आपण? माझं नाव सुशील गादेकर. मी पण महात्मा गांधी विद्या मंदिर इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटमध्ये ॲज अ प्रोफेसर म्हणून काम करतोय. बरं. गेले 9 वर्षापासून. 9 वर्ष. त्यावर मी इंडस्ट्रीला होतो. बरं. तुमचा विषय काय आहे? माझं फूड प्रोडक्शन. फूड प्रोडक्शन. आणि आपला? तोच. बरं, आता घरी कोण कोण आहे आपल्या? सर, घरी माझे आई, वडील, भाऊ आहे, त्याच्यानंतर मिसेस आणि माझी लहान मुलगी. बरं. पत्नी काय करतात, म्हणजे मिसेस काय? शी इज अ हाऊसवाईफ. आणि मुलगी किती वर्षाची? मुलगी 1.5 वर्षाची. सर 1.5 वर्षाची. म्हणजे आता नवीन आहे सगळं. हो. तिलाही आणि तुम्हालाही. हो. ओके. आणि आपल्या घरी कोण कोण आहे? माझ्याकडे आई वडील आहेत. त्याच्यानंतर 2 भाऊ आहेत. ते नागपूरला असतात आणि नागपूरला असतो, नाशिकला असतो. आणि नाशिकला मिसेस माझी MIT कॉलेज जे आहे छगन भुजबळांचं, त्या कॉलेजला ती पण प्राध्यापक म्हणून काम करते. तिचं फायनान्स आहे. फायनान्स आहे. पण हॉटेल मॅनेजमेंटला जायचं हे तुम्ही कधी ठरवलं आणि का ठरवलं? ज्यावेळेस मी 12वीत होतो त्यावेळेस मी हॉटेल मॅनेजमेंट ही फील्ड त्यावेळेस नवीन होती. आणि मेन मी त्याच्याकडे अट्रॅक्ट झालो कारण की त्याच्यामध्ये स्कोप हा चांगला होता. बरं. साधारण 12वी नंतर इथे तुम्हाला 3 वर्षाचं करावं लागतं का? हो, 3 वर्षाचं. 12वी नंतर 3. ओके. आमचे खवय्ये वाट बघतात. आपल्याकडे आज 2 मातब्बर मंडळी आलेले आहेत. जरी ते प्रोफेसर असतील, आज जरी ते फॅकल्टी म्हणून काम करत असतील, पूर्वश्रमीचे शेफ आहेत. त्यांच्या हाताला चव आहे. त्या हाताची चव कशी आता आपल्याला बघायचं आहे. तुम्ही काय बनवणार आहात? मी बिअर मॅरिनेटेड चिकन बनवतोय आणि ग्रिल्ड फिश बनवतोय. ओके. मी मँगो पाय बनवतोय आणि चॉकलेट एक्लेअर्स आणि कॅरेमल एक्लेअर्स बनवतोय. ओके. पहिलं कोण, तुम्ही का तुम्ही? तुम्ही सांगा. कसं येतो? तुम्ही या. प्लीज. मनीषजी आपल्या किचन मध्ये आलेले, तुमचं मनापासून स्वागत. मला सांगा, आपल्या पहिल्या रेसिपीचं नाव काय आहे? आपली पहिली रेसिपी आहे ग्रिल्ड फिश विथ साल्सा. ग्रिल्ड फिश विथ साल्सा. ओके. ही रेसिपी कुठली भारतात? बेसिकली साल्सा जो आपण सर्व करतो तो मेक्सिकन क्युझिन मध्ये सर्व केला जातो. आणि तो इंडियन पॅलेटला फारसा टच होतो कारण की ते पण स्पायसी खातात मेक्सिकन फूड मध्ये, आणि इंडियन्स पण दे लाईक स्पायसी फूड. ओके. म्हणून तुम्ही आज ही रेसिपी निवडलेली. ओके. साहित्य सांगा मला काय काय? सर, यासाठी आपल्याला लागणार आहे किंगफिश, त्याच्यानंतर बटर, ओके, टोमॅटोज जे आपण बॉईल करून आणि त्याचं स्किन काढून आणि मग चॉप करून घेतलेले, ओके, कांदा, टोमॅटो प्युरी, लेमन ज्यूस, त्याच्यानंतर चिली फ्लेक्स, गार्लिक, चॉप केलेलं गार्लिक, त्याच्यानंतर पेपर पावडर, मीठ आणि हिरवी मिरची. हो, हिरवी मिरची. ओके. ओके. सर, साहित्य बघितलेलं आपलं नॉर्मल साहित्य, सगळं मिळणारं साहित्य आहे. हो, सगळं मिळणार. त्यामुळे आता बनवायचं कसं हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. आपण कृतीला सुरुवात करायची का? काय करायचं पहिल्यांदा? सर, सर्वात प्रथम आपण फिशला मॅरिनेट करून घेऊ. तेल लागणार आहे. कुठे ह्याच्यात घालू? हो. किती? सर, अजून थोडं. बस. पुढे. ओके. टोमॅटो प्युरी, त्यानंतर थोडं लेमन ज्यूस. हे सगळं एकत्र जाणं त्यात हे तुकडं घालायचे. ओके. चॉप केलेलं गार्लिक,
मिरची बिरची सगळं आपण नंतर टाकायचं. हो, तो आपण साल्सामध्ये वापरणार आहे. ओके ओके आता नंतर सगळ्यात पहिले हे मिश्रण आपण मिक्स करून घेणार आहोत. ओके. आता काय करायचं? त्यानंतर आता आपण फिशला मॅट करून घेऊ. ओके. हे आपल्याला साधारण किती वेळ ठेवायला लागेल? हे 1 ते 1.5 तास आपण ठेवायला हवं. आता काय करायचं मला सांगा. सर, आता आपण ह्या माशाला आपण ग्रिल करणार आहोत. ओके. व्यवस्थित आता आपला तवा गरम झालेला आहे. आणि तापलेला आहे आणि तवा सुद्धा, त्यात आपण तेल सुद्धा घातलं आहे. ओके. आता आपण त्याच्यावर काय करणार आहोत? त्याच्यामध्ये आपण साल्सा बनवायला सुरुवात करूया. काय लागेल त्यात पहिल्यांदा? सर्वप्रथम आता तेल गरम झालेलं आहे. लसूण आणि कांदा टाकूया. लसूण थोडासा परतून घ्यायचा आहे. त्यानंतर घालून नाही सर, आता काय करायचं त्यात? आता ह्यानंतर आपण मिरची घेऊया. ओके. आता त्यात काय हो, घालायचं? त्यात आता चिली फ्लेक्स घालूया. तुम्ही घरी बनवता का हे असं? हो सर. टोमॅटोज. बायकोशी भांडण पण झालं की हे बरं बरं पडतं ना. हां. त्याला साल्सा असं नाव का पडलं असावं? सर, ॲक्च्युली साल्सा हा तिथला एक खूप प्रसिद्ध डान्स फॉर्म आहे. हो. हे आणि एवढं तिखट खाल्ल्याने लाड होईल. नाचायला होईल असं. आता त्याच्यात थोडंसं पाणी टाकून टोमॅटो शिजून घेऊया. बस. फिश पण आता होतच आलेलं आहे. छान खरपूस भाजला गेलेलं आहे. आता फक्त मीठ बाकी त्याच्यात. घालू त्याच्यावर? हो सर. बिलकुल सगळं शेवटी का? हां, हलकीशी मिरपूड. बस. झालेला आहे आपला साल्सा ऑलमोस्ट रेडी झालेला आहे आणि फिश पण आपली तयार होत आलेली. आता काय करायचंय? आता फिश तयार झाली आपली. ओके. हे खाताना अप्रतिम लागेल ना? हो सर, डेफिनेटली. पण तुम्हाला जर खायचं असेल तर सगळं लिहून घ्यायला लागेल. साहित्य आणि कृती, नाही का? लिहून घ्या साहित्य आणि कृती. ग्रिल्ड फिश विथ साल्सा बनवण्यासाठी लागणारं साहित्य: किंग फिश, बटर, कांदा, वाफवून साल काढून घेतलेल्या टोमॅटोचे तुकडे, टोमॅटो प्युरे, लिंबाचा रस, चिली फ्लेक्स, लसूण, मिरपूड, मीठ आणि हिरव्या मिरचीचे तुकडे. कृती: 1 बाउलमध्ये तेल घेऊन त्यामध्ये टोमॅटो प्युरे, लिंबाचा रस, बारीक चिरलेला लसूण आणि मिठाचं मॅरिनेशन तयार करावं. माशाच्या तुकड्यांना हे मॅरिनेशन 1.5 तास लावून ठेवावं. फ्राय पॅन वर तेल गरम करून त्यावर हे माशाचे मॅरिनेट केलेले तुकडे खरपूस भाजून घ्यावेत. दुसऱ्या पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये लसूण, कांदा, हिरव्या मिरचीचे तुकडे, चिली फ्लेक्स, वाफवलेल्या टोमॅटोचे तुकडे, टोमॅटो केचप, पाणी, मीठ आणि मिरपूड घालून साल्सा शिजवून घ्यावा. ग्रिल्ड फिश साल्सा बरोबर सर्व्ह करावा.